गोपाळ महाराजांना लागली मानेची नजर. नक्की काय घडलं चला तर बघूया. तर गोपाळा म्हणजे देवीसिंगला दुधाने आंघोळ घालतात. आता तो पण चांगलंच नाटक करतो. त्याच्या वागण्याने लाली आणि डिंपल सैरबैर झालेले असतात. तो आता बेडरूममध्ये येतो आणि डोकं पुसत असतो. तेवढ्यात लाली आणि डिंपल येतात. लाली विचारते, का वागला तसं? मेलेले नसताना मेल्याचं नाटक केलं. डिंपी म्हणते, पण याची गरजच काय होती? डॉक्टर, तुम्ही बरोबर नाही केलं बरं का. लाली म्हणते, तुम्ही तर खरंच मेला होतात ना, पण जिवंत कसे झाले? खरं सांगा, का नाटक केलं? देवीसिंग म्हणतो, तू आयुष्यात खूप दुष्कृत्य केलीस. स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणाऱ्यातले आहात. मनुष्य जन्माला बट्टा लावलात तुम्ही. डिंपी म्हणते, हो डॉक्टर, काय बडबडायले? बट्टा बिट्टा कायचा बट्टा? आता खरं खरं सांगा, तुम्ही मेले होते ना, मग जिवंत कसे झाले? देवीसिंग म्हणतो, मी म्हटलो ना, मी मेलो होतो. साक्षात देवाला भेटून आलो. ते देव दुसऱ्या कोणाला सांगा, आम्हाला नका सांगू. आता काही केल्या देवीसिंग काय सांगत नाही, पण गावातील लोक येतात आणि प्रत्येकजण काही काही बघत असतं. देवीसिंगला आता खूप पैसे मिळतात. फक्त पैसे नाही तर सोन्याचे दागिनेही मिळतात. तो सोन्याच्या साखळीकडे बघत म्हणतात, यामध्ये एवढा पैसा आहे, एवढा मान आहे. आता या भोळ्या बाबड्या माणसांचा, त्यांचा श्रद्धेचा मी फायदा घेणार. ह्या खऱ्या चेहऱ्यापर्यंत कधी कुणीच पोचू शकत नाही. त्या लालीला तर आसपासही भटकू देणार नाही. आणि ती डिंपी, दोघी मिळून मला मारत होतात का? आता बघा लोकांच्या हातून तुमची कशी हालत वाईट करतो. आता देवीसिंगचं स्वप्न रंगत असतो, पण त्याला माहीत नसतं मन्या नावाचा ग्रह त्याच्या राशीला कधीच लागला. मण्याची गाडी बाहेरून थांबते. मण्या काय तसं उतरत नाही. तो आधी पिस्तूल घेतो आणि आत जातो आणि म्हणतो, ओ गोपाळराव, ओ गोपाळ महाराज, या आता बाहेर. गोपाळ बाहेर येतो. त्याच्यासोबत लाली आणि डिंपी. मण्या म्हणतो, काय ओ, मी असं ऐकलं तुम्ही महाराज झाला. खरंच तुम्हाला कळतं का? स्माईल करत म्हणतो, का असंच लोकांना? देवीसिंग मण्याला बघतो आणि म्हणतो, या ना या, आतमध्ये या, बसा. आणि मण्याला त्याच्या राशीबद्दल ग्रहाबद्दल सगळं सांगत असतो. आता नकळत मण्याचाही विश्वास बसायला लागतो. देवीसिंग त्याच्याशी त्या पद्धतीने बोलत असतो. मण्या म्हणतो, वेळा समजलास का मला? तुला शेवटचं सांगतो 2 कोटी टाक. देवीसिंग त्वऱ्यात म्हणतो, मिळतील 2 कोटी लवकरच मिळतील, पण त्यासाठी थोडासा दम धरावा लागेल. आपा तर खूप खुश असतात, कारण एवढे लोक येतात. कोणी दागिने आणतात, कोणी पैसे, तर कोणी फळं. रंजी म्हणते, बाई एवढं खायला? फुलाताई, ही गोष्ट लई झाक झाली आपल्या गोपाच्या अंगात देवाला. आता कसं आहे ना, लोक येतील, गोपाची पूजा करतील, फळं देतील, अजून काय काय खायला देतील, दागिने पैसे. आता आपल्याकडे बक्कळ पैसा येईल. फुला म्हणते, काय गरंजे, माझ्या गोपाळा पहिले तू लई नाव ठेवत होती आणि आता कौतुकावर कौतुक. रंजी म्हणते, सोड ना फुलाताई, तू पण ना. बाई, आपल्या गोपाळा असं बघून मला लई कौतुक वाटतंय. पण डिंपी, लाली खूप सैरवैर झालेल्या असतात. ह्या गोपाळचा नाटकीपणा त्यांना काही जास्त दिवस सहन होत नाही. आता पुढील भागात काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.